मॉर्निंग 6 o'clock ॲट डोंबिवली 4 वाजता खडके वॉच सेंटर डोंबिवली. तिथं आम्ही 4 सायकलिस्ट भेटणार आहोत आणि बराच डॅम म्हणून बदलापूरला आहे तिथं जाणार आहे. माझी सायकल रेडी आहे, सायकल रेडी, रायडर रेडी. हे आता 6:15 झालेले आहेत. हे आपले सगळे रायडर असे हळूहळू जमत आहेत मॉर्निंग राईडसाठी. ओय ओय पोकरकर, होय होय. हे सगळे असे 8-10 रायडर जमलेले आहेत. 8च आहेत. 8च आहेत. एकदम काय म्हणतात स्माइलिंग फेसवाले संतोष पोकरकर साहेब. किती स्माइलिंग फेस आहे बघा. तुम्हाला भेटलो ना. आम्ही लोढा या रोडमधनं चाललेलो आहे अँड विल एक्सिट टू अंबरनाथ पाईपलाईन रोड. चला. सो वी आर क्रॉसिंग आनंदनगर. आनंदनगर म्हणजे आनंदनगर MIDC अंबरनाथ त्या प्रवेशात आहे मी आता आणि हा एरिया मी आता क्रॉस करत आहे. सो आता फॉरेस्ट नाका इकडं मी अप्रोच करत आहे. हा रस्ता पाईपलाईनवरून आपण लेफ्ट मारला. अंबरनाथ बदलापूरचा रस्ता आहे. किंवा पुढे एक नाका आहे, त्याला फॉरेस्ट नाका म्हणतात. त्या नाक्यावरनं आपल्याला राईट मारायचं आहे म्हणजे ते बदलापूरला बराच डॅमला तिथं आहे तिथं पोचतो आपण. लेफ्ट टर्न घेतला आहे. त्या लेफ्ट टर्नवरनं आता बराच डॅमला चाललो आहे. पुढे पब्लिक आहे आमची. साहेब भेटलेले आहेत, त्यांनी SR केलेली आहे. SR लेवल काय असते जरा समजून सांगतो. SR 200, 300, 400 आणि 600 किलोमीटरची राईड आहे. अशा राईड तुम्हाला एका वर्षामध्ये एका राईड इयरमध्ये कम्प्लीट करायचं. म्हणजे काय टाईम लिमिट वगैरे असतो ते जरा सांगा की. टाईम लिमिट वगैरे तुम्ही जर का ऑर्डरच्या साईटवरती गेलात तर तुम्हाला सगळं काही डिटेल मिळू शकतं तिकडे. अजून काय माहिती? बस एवढं आहे तर तुम्ही सर्च केलं तर सगळं काही मिळून जाईल. कुठे कुठे? ऑर्डरच्या साईटवर. ऑर्डर्स इंडिया. आणि त्याच्यावरती काय असतं? पंक्चर कसं असतं हेल्थ वगैरे? नाही, स्वतःची सेल्फ सर्व्हिस राईड असते आणि सेल्फ सपोर्टेड. तुम्हाला सपोर्ट वगैरे तुम्ही बाहेरच्या कोणाच्या व्यक्तीचा घेऊ शकत नाही. तुमचं जर सोबतचा रायडर असेल, को रायडर, फक्त त्याची सेल्फ घेऊ शकता. बाकी त्यांची कोणाची हेल्प घ्यायची नाही तर तुम्हाला ते एलिजिबल. आणि तुम्ही कोणत्या सायकलवर ते BRM केलेली आहे? सर असं सायकलचं काही नसतं की सायकल चालते. माइंडसेट असायला पाहिजे होऊन. म्हणजे असे कुत्रे येतात तर काय करता तुम्ही? नाही, ते त्यांची मैत्री करायची. मैत्री करायची. कशी करायची असते मैत्री? ब्रिज आहे, या ब्रिजवरनं आपण चाललेलो आहे. पुढे पोखरकर साहेब SR पोखरकर, संतोष पोखरकर SR हे यांनी या सायकलवर BRM केली. आता यांनी चांगली इंटरव्ह्यू दिली. महाराजांचा विजय असो. हर हर महादेव, हर हर महादेव. पल्ले महेश, आपले अनिल गोड रनर सायकलिस्ट हे दोघं पुढे आहेत. सुब्बू अय्यर, मराठी येतं त्याला. रोहित सगळे साहेब हे पोकरकर आमची ओळख झाली. नो एक्सक्यूज जस्ट क्रूज म्हणजे काय माहिती आहे का? जास्त हलत राहा, एक्सक्यूज देऊ नका. आपण बराच डॅमसाठी या रोडवरनं चाललेलो आहे. इथं सध्या कॉन्क्रीट आहे, आम्ही सायकलवर आहे. पण हे गावासारखी एरिया बघा. छोटे छोटे गाव किंवा गावातली फिलिंग येते. गाव नाही आहे बदलापूर हे आता मोठं शहर झालेलं आहे. डोंबिवलीचे स्थानांकित लोक इकडे काहीतरी स्थानांतरित झालेले आहेत बऱ्याच वर्षापूर्वी. त्यामुळे बदलापूर खूप वाढलेलं आहे आणि बदलापूरला राहतात. त्यांचं जास्त मजा आहे. निसर्गाच्या जवळ राहतात ते लोक. जास्त लांब जावत नाही. का हो पोकरकर साहेब बरोबर बोलते का नाही? हां बरोबर बोलतात. तसं पोकरकर साहेब बोलतात. नमस्कार अजी. हे बघा हे लहान मुलांना सायकल घेऊन चाललेले आहेत या एरियात. लोकेशन बराच डॅम. हे असं निसर्गामधनं आपण पोहोचत आहे. हे आमची लीडर आम्हाला दाखवत आहे. चला ठीक आहे. नाही इथं आलोले बघा. हे सायकली सगळे उचलून घेऊन जाणार आहे
आणि या रस्त्यांवर ना आणि आम्ही सायकलिंग करत आलेलो आहे. एवढं अवघड सायकलिंग करत आलोय काय सांगायचं तुम्हाला. आणि काय पोचलेलो आहे बराच डॅमला. कसं वाटतं तुम्हाला आता बराच डॅमला आलेल्यावर? एकदम भारी आहे ना. हा एकदम मस्त थंड थंड पाणी आहे, पण वातावरण गरम आहे. थोड्या वेळाने खूप गरम होणार आहे. जोपर्यंत थंड आहे तोपर्यंत मजा करून घ्या. असं जवळचं जंगल उंगल आहे आणि इथं आता आपण ते सायकलिंग अशी लावतायत सगळे लाईनमध्ये आपले मित्र. आणि इथे एक फोटोशूट होणार आहे. त्या फोटोशूटला बरेच लाईक भेटणार आहेत आम्हाला नंतर. त्यामुळे भाई बघा जबरदस्त राईड आहे, जबरदस्त रायडर लोक आहेत. हे संतोष पोकरकर साहेब म्हणजे रायडर म्हणजे काय म्हणायचं याच्याबद्दल. देखो मेरा फोन को आईफोन बोलता है. कितना अच्छा अच्छा दोस्त लोग है. तो इथं आता आमची सायकल पार्किंग झालेली आहे. अशी पार्किंग करून आता कपडे काढून असे काढणारे लोक काढतात कपडे. आणि नंतर मग ते मी एक पिशवी आणली होती, त्या पिशवीमध्ये सगळं सामान कोंबतायत लोक. तभी वो महेश बोल रहा आईफोन पानी में गिरने का आवाज आ रहा है. तो अभी हमारा हीरालाल पंकज पल्ले ऊपर चढ़ रहा है और वो एकदम ऐसा ड्रेस पहन के आया है जैसा कि एकदम कोई बॉलीवुड का हीरो लिख रहे हैं. और ये हम लोग बराज डैम पे आए हैं. और वैसे भी वो हीरो है ही पर हॉलीवुड का हीरो दिख रहे हैं. ये देखो एकदम हमारे पोकरकर साहब पीछे से या और हम पीछे उनके पोचलेलो आहे. इथं असं चालत यायला लागतं इथून. आणि ही अशी पब्लिक इथं आहे, मजा करायला रेडी आहे. सी द मौसम इधर का. पंकज एन्जॉइंग द नेचर. हे आमचे काही रायडर्स अजून डिसाईड करतात की इथं का नाही खायचं आहे. ते बघा इथं असं चढताना एकमेकांना सपोर्ट करून ते द्यावं लागतं. मग आता सगळे जण शर्ट काढून येत आहेत, बॉडी दाखवत आहेत. या खाली. बोट ट्रेकिंग केलंय. आता आमचं पाण्यामध्ये पोहून मस्ती करून सगळं प्रोग्राम संपलेला आहे. हे बघा हे आमच्या डॅममध्ये बराच डॅममध्ये बराच आहे अशा डॅम. बराच डॅममध्ये बरेच जण गेले होते आणि बरेच जण गेले होते. त्यात एक SR होते, आपले 2 SR होते. एक अलार्म होता, एक अलार्म होता, एक होता. बाकी सगळे लल्लू पुंजू.
बाकी सगळे स्विमर होते. हां स्विमर स्विमर. नाश्ता पारंपरिक मध्ये करूया. आणि हे बघा मागे तुम्हाला दिसते तो ऑर्डर द्यायला सह्याद्रीची रांग. त्या अंबरनाथ सह्याद्रीची रांग बरोबर. हो प्रवीण तो लय वेळा तो ऑर्डर. आम्ही बराच डॅमला आलो होतो 9 वाजता आणि ह्या ॲडव्हेंचर राईडमध्ये ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेसमधनं या बारच्या खालून वाकून जावं लागतं. आता हे जगत दमलेले आहेत आणि ह्या परिस्थितीत अजून कसं काय वागतायत काय कळत नाही बाबा. एवढं पाण्यामध्ये दमल्यावर सायकल खाली दाबून आणि काय म्हणतात ते, अरे जबरदस्त. ते पोकरकर बघा कशी लहान मुलासारखे खेळतात अजून. आणि हे बघा रोहन बघा, अरे कसा तरी रस्ता शोधतोय तो. मिळाला त्याला रस्ता मिळाला. आणि पोकरकर साहेब आपली लहान मुलासारखी सायकलवर घेऊन उचलून येत आहेत. चला आता पुढे भेटूया. ओके. बांबू आहे इथं, झाडाचा बांबू वाकलेला. त्या झाडाच्या बांबूमधनं वाकून यावं लागतो. आता हे सगळं आम्ही थंड आहे, पण आता गरम होणार. ते कसं होणार गरम सायकलिंग चालवतानाच अनुभव येणार. तर तो अनुभव तुम्हाला दाखवणार. चला ओके. अशा कोणत्या तरी गुप्त रस्त्यामधनं ते सायकल घेऊन येत आहेत, उचलून घेऊन येत आहेत. आणि ते पोखरकर आणि परुळेकर, हे बघा डेंजर. परुळेकर डोंबिवलीचे दोघं डेंजर लोक आहेत. रिटर्न जर्नी सुरू झालेली आहे. बराच डॅमवरनं बदलापूरमध्ये नाश्ता करायचा. नाश्ता केल्यानंतर डोंबिवलीला सुसाट जातील माझ्यासारखे लिंबू टुंबू रायडर्स हळूहळू जातील. हे गावातनं रस्ता आहे तो. इथं बघा निसर्गाच्या एरियामध्ये हा रस्ता आहे. बराच डॅम मस्त एन्जॉय करण्यासारखा आहे. फक्त नेचर साफ ठेवा. आलाच तर नेचर खराब करू नका. हे एक महत्त्वाचा संदेश असतो आपला. पण इडली वडाची अशी ऑर्डर देत आहे इथं. हे आपले रायडर जरा लेट आले. आणि हे बघा असे सगळे वडासाठी पोकरकर साहेब बघा असे लाईनमध्ये सर्वात पहिले उभे आहेत. त्यांना जास्त भूक लागलेली आहे, त्यामुळे ते एकदम पहिले उभे असतात कायम. रनिंग करता एवढं सायकलिंग करता बघा. मी खाताना काय बोलत नाही. असं बोलायचं असतं, पण काय ते सांगायचं असतं. स्पीड बघा, माझं स्पीड कापू नका. अच्छा स्पीड खाऊन बघा काय. बापरे. सुरू झालेली आहे. वी आर क्रॉसिंग बदलापूर. वी हॅड अ व्हेरी गुड राईड, व्हेरी गुड फन स्विमिंग, व्हेरी गुड लोकेशन. अरे बराबर से भाव करो यार, बराबर से भाव करो. अरे यार वही तो सर. अरे बहुत फर्क है. हमारे खेत में सीधर कैसा किलो आपको 35 रुपए किलो का. हमारे यहाँ से 12 रुपए मिले. अरे तो आप 12 रुपए हुआ है ना. वही तो ना 12 रुपये. अभी देखो इतना दूर से आया यार. कमी वाला घ्या. तो वाला बघा, तो वाला ये वाला ले लो. छोटा वाला घेऊया ना. तो ऐसा तरह से अभी हम लोग का बार्गेनिंग चालू है कलिंगड़ लेने के लिए. फिर बाद में देखते हैं भैया कुछ हमको डिस्काउंट देता है क्या. तो हम उचित लेंगे आपको. वो उचित मतलब ऐसे ही दे रहे हैं आपको. टेंशन मत लो. हाँ टेंशन मत लो, बस ऐसा ही ले लो. रिकॉर्ड हो गया. अभी आपको पैसा नहीं मिलेगा. फेक नोट था क्या. गाड़ी से क्या गड़बड़ तो देगा. ऐसा लूट की गाड़ी ले आ रहे. सोना बीना डाला था. हमने बोला जाओ बेटा आज नहीं कल तो तुम जाओगे. आपल्या ग्रुपमध्ये 11 जण होते. आज आम्ही बराच डॅमला जाऊन सायकलिंग केली, तिकडं स्विमिंग केली. वी एन्जॉयड अ लॉट. ग्रुप एन्जॉयड अ लॉट. इट इज द प्लेस टू एन्जॉय अ लॉट. सायकलिंग प्लस स्विमिंग. ज्यांना स्विमिंग येते त्यांनी नक्की जावा आणि कीप द नेचर कूल. नेचर खराब करू नका. आय वुड मेन्शन इन दॅट. सो कीप सायकलिंग अँड कीप एन्जॉईंग समर्स. चलो बाय, भेटूया.